टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात पहिले मी सिंधुदुर्गला काम केलेलं आहे आणि त्यामुळे कोकणाला मी माझं दुसरं घरच समजतो। मी आहे मराठवाड्यातला, जे हिंगोली मूळ गाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझं पूर्ण बालपण गेले, माझं पूर्ण शिक्षण तिथे झालं। आणि कोकणात जेव्हा मी पाय ठेवला सिंधुदुर्गात असताना, तेव्हा आम्ही ज्या आठवणी इथून घेऊन गेलो त्या आठवणीसारख्या मला तिथे संभाजीनगरला जेव्हा पोस्टिंग झाली माझी DCP म्हणून, त्या आठवणी तशाच माझ्या मागे लागलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा कोकणात यावं ही तीव्र इच्छा होती आणि परमेश्वराने ती पूर्ण केली असंच म्हणावं लागेल। की खूप आनंद झाला निश्चितपणे रत्नागिरी पोस्टिंग माझी जेव्हा झाली तेव्हा ऐकलं तर। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पूर्ण दोन जिल्हे वेगवेगळे, सिंधुदुर्गाचं राजकीय सामाजिक सगळं आणि रत्नागिरीचं आल्यावर आता तुमचं पुढचं कसं काय असेल? कारण सिंधुदुर्ग बाजूला ठेवा पण रत्नागिरी वेगळी आहे। मला असं बिलकुल नाही वाटत। कोकण आणि कोकणातले लोक सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच एक वेगळा झालेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मानाने वेगळा झाला होता, परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता ती सारखीच आहे असं मला वाटतं। तर त्याच्यामुळे त्यात काही वेगळेपणा आहे असं मला बिलकुल नाही वाटत। मी छत्रपती संभाजीनगरमधून आलो निश्चितपणे कोकणामध्ये म्हणजे मी जे ऐकलं होतं की ड्रग्स हा प्रकार फोफावतोय, तर त्याला पहिले आळा घालणं आणि त्याचं पूर्णपणे बिमोड करणं ही माझी प्रथम प्राधान्य असेल। सिंधुदुर्गात ज्या प्रकारे काम केले, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे, घरं दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ते एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच महिलांची सुरक्षा मला वाटत नाही की इथे कोणी असं त्या महिलांविषयी खूप जास्त क्राईम आहे, पण जो कोणी आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देणं कोणत्याही गोष्टीला ते माझं प्रथम कर्तव्य राहील। ब्राऊन शुगर आणि गांजा वगैरे हे रत्नागिरीत विविध मार्गाने येतात, या कारण मुळात इथे काय होत नाही, पण बाहेरून मुंबईतून असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा गोव्यावरून ट्रॅव्हलिंगवरनं कोण घेऊन येतं, या दृष्टीने तुम्ही कसं काय करता? निश्चितपणे जास्तीत जास्त रेड करणे, असे कोणी व्यक्ती असतील त्यांना या जिल्ह्यातून तडीपार करणे आणि कडक कारवाई करणे आमचं प्राधान्य आहे। सामान्य माणसाला पोलिसांबद्दल आस्था निर्माण होण्याची काय राहते? मला असं वाटतं की लोकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकांनी आमचं डायल 112 किंवा 100 नंबरवर केलेले फोन यांना इमिडिएट रिस्पॉन्स देणे आणि मला असं वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाही आहेत, तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं हेच माझं प्राधान्य राहील। कारण मी स्वतः लोकांमध्ये मिसळून काम करतो, म्हणजे AC चेंबरमध्ये बसून सीट गरम करणारातला मी नाही आहे। म्हणजे कोणत्याही छोट्यातल्या छोट्या बंदोबस्त असेल, जे काही यात्रा वगैरे असतील, इथले सण उत्सव असतील, त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांच्यासोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून घेऊन काम करणं यासाठी माझं प्राधान्य राहील। कोकणाचे तरी आपण दोन जिल्हे म्हटलात, या ठिकाणी सागरी सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय, त्याबाबत काय माहिती घेतली आणि नेमकं आपली संकल्पना काय सागरी सुरक्षा? सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की मी सिंधुदुर्गातही काम केलं की निश्चितपणे सागरी सुरक्षा, इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे। मागे आता जे वार सदृश्य परिस्थिती आपल्या इकडं होती की कोस्टल सीमा आहे आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रू देशांवरून काही आक्रमण या आपल्या इथून होऊ शकतं, इथले लँडिंग पॉईंट आहेत त्यांना सिक्युअर करणे, त्याची सुरक्षा वाढवणे। आता मी कोकणात असताना तिथे सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रापण म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्या मच्छीमार बांधवांसोबत राहून, तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे। तर त्यांच्या सोबत राहून काम करणं ही आमची म्हणजे प्रथम कर्तव्य आहे।
सायबर गुन्हेगारीसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत, पण प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे, त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत, आमचे जे अधिकारी आहेत, अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे. आणि नागरिकांच्या सायबर विरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल. तसेच जे अवेअरनेस आहे, कारण अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे. सायबर गुन्हेगार हा कुठंतरी आपल्या देशाच्या एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा तो देशाच्या बाहेरून ही गुन्हेगारी करतो आहे. देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं पाऊल आहे की अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस. की आता माझ्या स्वतःबद्दल सांगतो की मी कोणत्याही मॅसेजला अशा जिथं सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणतंही कृत्य मनुष्याने OTP देऊ नये, ही खूप बेसिक गोष्ट आहे. तर ही गोष्ट कुठंतरी प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारात दिल्या जातात आणि त्यांचं मोडस नेहमी वेगळं असतं. आता काहीतरी मोडस असेल की तुमचं कोणीतरी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, लवकर पैसे ट्रान्सफर करा, अशा प्रकारचं बोललं जातं. मध्येच तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतो आहे किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतो आहे, अशा प्रकारचं बोललं जातं. तर कुठं ना कुठं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला जे व्यक्ती असेल त्याला फोन करून विचारणे किंवा आपला पैसा जाणार नाही असं कोणतंही कृत्य आपण करू नये, याकडे अवेअरनेसकडे लक्ष देऊ. निश्चितपणे पारदर्शी भूमिका राहील. की ज्या प्रकारे टोपोग्राफी आहे तर प्रत्येकाला त्यांच्या प्रेफरन्सच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या मिळतील आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे माझ्या मते हे आणू नये, याच्यामध्ये वशिले आणू नये. बिना वशिल्याच्या पोस्टिंग ह्या होतील आणि निश्चितपणे ज्यांनी ज्या प्रेफरेबल पोस्टिंग असतील त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि पोलीस स्टेशनचे संख्याबळ यात पाहायला जाईल की इम्बॅलन्स होऊ नये, कुठे जास्त संख्याबळ दिलं गेलं आहे, कुठे कमी संख्याबळ दिलं गेलं आहे, तर ते पारदर्शकता पूर्णपणे राहील याच्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस असेल, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपली नेमणूक झाली तर सोशल मीडियावर आमच्याकडे एक पोस्ट आली बाजी वगैरे तर ते IPS. तर नेमकं ह्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे, नेमकं काय त्याबद्दल आपण नंतर बोलूया. माझ्या मते माझ्यामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना विचारावं. अच्छा साहेब, मागील 1 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये जर विचार केला तर 2 गोष्टी प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था डिस्टर्ब व्हायला पुढे आल्या. एक म्हणजे गोवंश हत्या आणि दुसरं हे अंमली पदार्थाचं जाळ. हे 2च प्रमुख मुद्दे होते. तर या दोन्ही प्रकरणामध्ये म्हणजे पोलिसांनी आता मागे 100 दिवसाचा कार्यक्रम देखील अंमली पदार्थाविरोधात सुरू केला. पण 2 मुद्द्यांमध्ये असं आपल्याला दिसून येतं की स्थानिक लेवलचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई होते, पण ही चेन कुठपर्यंत पोहोचते, त्यांना माल कोण आणून देतो किंवा इथली तस्करी करून गुरं कुठे विकली जातात, याचा खोलवर कधी आज सगळ्यात गेलेलं आम्हाला दिसलेलं नाही. त्याच्यामुळे हे रॅकेट कुठे कट होत नाही. एक सर्वसामान्य मुलगा कॉलेजमध्ये शिकणारा जातो, त्याला इझिली अवेलेबल असतो, त्याला ठिकाणं माहीत असतात, पण पोलीस यंत्रणेला हे समजत का? कोणते कॉलेजेस? नाव असं आता MIDC मध्ये साहेब गेला, सिनोलेक्स कॉलेज आहे इकडे, हे राजरोड चालतं. तिथे कसं बाहेरची मुलं जास्ती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून उद्योग जास्ती होतात. त्याचा उगम शोधाचा आहे, उगम म्हणजे तरच ते हे स्थानिक मुलांवर कॉन्टॅक्ट पण हल्ली काय असं आढळलंय, 2 व्हीलर घेतात हे पेडलर आणि विक्रेते 2 व्हीलर घेऊन कुठेतरी बसतात, पण त्याची इन्फॉर्मेशन त्या मुलांना असते, नेमके कुठे बसतात, काय बसतात. म्हणजे तसे पकडले पण होते मागील महिन्यामध्ये, कारवाई झाली. टर्कीची पावडर 100 रुपयात भेटते मुंबईत. पोरं मुलं जातात कॉलेजची 200-300 रुपये भेटतात, ते आपण वापरतात, पैसे मिळायला लागले. त्यामुळे ते मूळ शोधायला लागेल. निश्चितपणे की या खोलापर्यंत आम्ही जाऊ आणि प्रत्येक गुन्ह्याच्या खोलापर्यंत जाऊन आम्ही स्पेशल सेल स्थापन करू अंमली पदार्थ विरोधी आणि त्या अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे आम्ही कारवाई. आणि साहेब दुसरी एक गोष्ट, याच्यामध्ये जे पकडले जातात ना, वारंवार तेच आरोपी पकडले जातात. म्हणजे आज वर्षभरात परत तोच माणूस, तर हे रिपिटेशनला काहीतरी मोठी कारवाई असेल नाही त्या गुन्ह्यामध्ये. एकच आरोपी जर 4 वेळेला पकडला गेला, निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर MPDA आणि MCOC लावण्याचा प्रयत्न करू. असल्यास त्यांना मोकोकामध्ये जो बोलला ना ते बरोबर आहे. का दारू मटका आले की धाड पडली ना की तेच आरोपी असतात.
6 महिन्यात बदलले, 3 महिन्यात बदलले, पुन्हा तीच नावं असतात. त्यात नवीन काय दिसत असतं. कारवाईच होत नाही. तिथे ग्लास घेऊन बसलेला असतो त्याच्यावरच कारवाई होते. तोच आरोपी पकडला जातो. नाही, आम्ही त्यांच्यावर मोका लावू निश्चितपणे. वारंवार असतील त्यांच्यावर मोका लावणे. नाही सर, पण दारूधंद्याच्या बाबतीत काय, जेव्हा ग्लास घेऊन बसलेला असतो तो आरोपी होतो, त्याच्यासहित साठा तात्पुरता घेतात, पण जिथे धंदा करतात मालक त्या मालकावर कारवाईच होत नाही. निश्चितपणे त्यांच्यावर MPDA लावले जाईल. थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला वळवते. तर थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे ते मागच्या लोकांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतं. हे अरेंजमेंट बदलायला पाहिजे आहेत तुम्हाला. ही अरेंजमेंट अशी ठेवायला लागणार. हद्दपारीच्या दृष्टीने एक विषय होता की आपल्याकडे वारंवार हद्दपारीचे प्रस्ताव तुमच्याकडून निष्क्रिय जातात, पण जे प्रांत आहे त्या पद्धतीने बरेचसे रिजेक्ट होतात. तर भविष्यात अशा प्रकारचे हद्दपारीचे प्रस्ताव रिजेक्ट होऊ नये या दृष्टीने काय माझ्या मते हद्दपारीचे प्रस्ताव जे असतात पोलीस खूप विचार करून आणि ते ॲप्लिकेशन ऑफ माइंडनी ते करत असतात. आम्ही जे कोणी कार्यालय आहे कलेक्टर ऑफिस त्यांच्याशी आम्ही बोलू स्वतः आणि त्या कारवाया वाढवू. पोलीस मेहनत घेतात, आम्ही बघितले अनेक वर्ष, पण तो प्रस्ताव केल्यानंतर त्याच्यावर पुढे कारवाई तेच आम्ही त्यांच्यासोबत बोलू कलेक्टर. आमचे बॉर्डर पॉईंट जे आहेत ते सील करण्यात येतील निश्चितपणे. त्यांना अजून बळ देण्यात येईल. तिथे आम्ही कॅमेरा आत्ता ऑलरेडी ते कॅमेरे ठेवलेले आहेत आणि चेकपोस्ट आत्ता ते त्यांना संख्याबद्ध तिथं 3-3, 4-4 अंमलदार आणि एक अधिकारी ठेवण्यात आलेले आहेत कंटिन्यू 24 तास. सर, रत्नागिरीत तुम्ही अगदीच पावसाळ्याच्या तोंडावर आलात आणि सरासरी पाऊस आपल्याकडे जास्त असतो याची तुम्हाला कल्पना आहे. तर अशा ह्याच्यात आता दरड कोसळणं किंवा काल एक तुम्हाला याची झलक बघायला मिळाली असेल चिपळूण तालुक्यात, तर अशा घटना आता इथे पुढचे 4 महिने सगळं वारंवार घडणार आहे. तर या दृष्टीने तुम्ही काही आढावा घेतला आहे का? डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात जो इथे गोष्टी आहे की जास्तीत जास्त इथं पूर आला. तर कालच आमचे जे PI मेंगडे आहेत ते एका ठिकाणी 3 लोक अटकलेले होते नदीमध्ये, वशिष्ठी नदीच्या ह्याच्यात त्याच्या बेटावर. तर त्यांना काल रेस्क्यू करण्यात आलेला आहे. की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दरड कोसळणे आणि पूर येणे या 2 महत्त्वाचे आहेत. आणि इतर मागे म्हणजे समुद्रात कोणी चुकून मच्छीमारी करायला जातात जे आपले मच्छीमार बंधू आहेत, तर त्यांना एकतर तिथं त्यांनी जाऊ नये अशा परिस्थितीमध्ये. आणि आमची जी टीम आहे की पूर्ण साधनसामग्री जी आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला पुरवण्यात आलेली आहे. बोटी पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यांना दोरखंड पुरवण्यात आलेले आहे. आणि आमचे प्रत्येक जे अंमलदार आहेत ते प्रशिक्षित आहेत याच्यामध्ये रेस्क्यूमध्ये. हायवे सेफ्टीचे जे पोलीस आहेत आणि हा रोड माझ्या मते नॅशनल हायवे आहे, तर नॅशनल हायवेच्या लोकांसोबत बोलून जिथे जिथं असं अपघात प्रवण क्षेत्र आहे तिथे आम्ही साईनबोर्ड किंवा तिथे जे एक्स्ट्रा काही सेफ्टी मेजर्स करता येतील ते लावण्याचा प्रयत्न करू. सर, काही वेळा पोलीसच वातावरण तापवतात. उदाहरणार्थ शहर पोलीस ठाण्यात हिंदू मुस्लिम संदर्भात एखादी तक्रार द्यायला आले लोक 4 वाजता तक्रार द्यायला आले, रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची तक्रार घेतली जात नाही. त्यामुळे दोन्ही गटातलं वातावरण तापतं. अशा वेळी आलेली तक्रार घ्यायची आणि काय कलम लावायचे हे पोलिसांच्या हातात आहे ना. रत्नागिरी शहरात हे प्रकरण फार मोठं हे करतायत. शहर पोलीस निरीक्षक त्याकडे गांभीर्याने बघत नाही. तुम्ही एक प्रश्न विचारला होता की तो दबंग शब्द का बरं आहे. आता एवढं खोदून विचारायचं सांगतोय. छत्रपती संभाजीनगर शहर खूप सेन्सिटिव्ह शहर आहे आणि मागे दंग्याची पार्श्वभूमी पण तिथे होती बरीचशी. पण मागच्या मी जेवढं 20 महिने तिथे काम केलं, तर इमिडिएट रिस्पॉन्स पोलिसांचा असावा आणि काहीही होत नाही. लोकांमध्ये मिळून जर तुम्ही काम केलं, घुसून काम केलं, तर ते 10,000 जरी लोक असले समोर तुमच्या दगड घेऊन आलेले, ते परत जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जर ते तुम्हाला ओळखत असले तर ते तुमच्यावर दगड मारणार नाही. तुम्ही त्यांच्यातलेच एक भाऊ आहेत तर ते तुम्हाला दगड मारणार नाहीत. अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती उद्भवली होती संभाजीनगरमध्ये, तर तिथे इमिडिएट म्हणजे 5 ते 10 मिनटात पोहोचून तिथं इमिडिएट मी स्वतः उतरून रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि ह्याची वाट न बघता की फोर्स येते नाही येते आहे, 2-3 जणच घेऊन म्हणजे तुमच्यात तेवढी
ताकद तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः त्या लोकांना ओळखत असाल. तुम्ही त्या मॉबला तेव्हाच फेस करू शकतात. त्याच्यामुळे ते जेवढे दंगे होते ते मी स्वतः फेस केले. म्हणजे ते फ्लेअरअपच नाही होऊ दिले, ते वाढूच नाही दिले. त्यामुळे कुठं ना कुठं परिस्थिती तशी. पण तुम्ही हे संभाजीनगरचं रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? कारण आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात त्यांचे. जे अधिकारी AC मध्ये बसतात, खुर्चीत बसतात, फील्डवर जात नाही, लोकांच्यात मिसळत नाही, अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार? माझं जोर फक्त फील्ड पोलिसिंगवर आहे. पोलिसांचं काम हे चेंबरमध्ये केबिनमध्ये बसून नसतं, तर ते रस्त्यावर उभं राहून असतं. आणि कोणी असं करत असेल तर निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून, एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांना हे सांगेल की मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी कारवाई करावी. म्हणजे अकार्यक्षमतेला माझ्याकडे सजा आहे. तुम्ही कारवाई केल्यावर माझ्याकडे सजा नाही आहे. कारवाई करा, योग्य कारवाई करा, उचित कारवाई करा, सेन्सिटिव्हली कारवाई करा. निश्चितपणे खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. स्मारक उभारण्याची कल्पना तुम्हाला कशी काय सुचली आणि रत्नागिरीत या संदर्भात काय कारवाईचे निर्देश काय कसं काय? ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ते बऱ्याच ठिकाणी बुलेटला किंवा इतर गाड्यांना सुद्धा सायलेन्सर लावून थोडंसं दबंगाई करण्याचा विद्यार्थी असतात किंवा इतर छोटे मोठे दादा भाई असतात, त्यांना सवय असते. कहाणी जुनी आहे की मी स्वतः म्हणजे सर्व्हिसमध्ये येण्याच्या पहिलेही फॅमिलीला घेऊन निघालो होतो गाडीवर. तेव्हा मागून कोणीतरी ते फटाक्याचा आवाज केला तर गाडी इम्बॅलन्स झाली होती आणि फॅमिली आम्ही खाली पडलोच होतो जवळपास. गाडी इम्बॅलन्स झाली आणि पडलोच बाळ वगैरे. तर याच्यामुळं अपघात होतात. लोकांमध्ये विनाकारण जे पेशंट्स असतात, विद्यार्थी असतात, ते डिस्टर्ब होतं कुठंतरी. तर अशा लोकांवर कारवाई काहीतरी करायची. मी स्वतः एक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. मी मागेही परभणीत असताना असे भरपूर सायलेन्सर जप्त केले होते, पण ते आम्ही रोलर खाली देऊन टाकायचो. पण मग मला असं वाटलं की एक इंजिनियर म्हणून माझं त्यामध्ये काय हे आहे, एवढी मोठी जी नैसर्गिक साधन संपत्तीचं ते नुकसान आहे आणि काही मॅसेजही त्यांनी चालला नव्हता. ते कुठेतरी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे ते मॅसेज परमनंट राहावा की येणाऱ्या जाणाऱ्याने बघावं बाबा हे माझं सायलेन्सर होतं, त्यांनी ते पुन्हा लावू नये. जे 100%तलं आम्ही ते 10%वर आणलं. 10% ते हातात येत नव्हते, फास्ट पळून जायचे. पण 90% सायलेन्सर आम्ही ते कमी करण्यात तिथे यशस्वी झालो आणि 2 ते 3 स्मारक आम्ही तिथे क्रांती चौकात असे लावलेले. निश्चितपणे एकही बुलेट सायलेन्सर मी इथून जाईपर्यंत मला दिसणार नाही. सर्व बुलेट सायलेन्सर सीज केले जातील. आमचे ट्रॅफिक आणि स्वतः आमचे सगळे इंचार्ज यांना त्याबाबत निर्देशित करण्यात येईल की ते सगळे सायलेन्सर कारवाई करून ड्राईव्ह घेऊन जप्त करण्यात यावे. पण त्याच्यामध्ये एक हे असतं की कुठं ना कुठं ते पळायला बघतात. नाकाबंदीत सापडले तर सापडले, कारण कधी कधी काय होतं की ते चेस केलं तर ते पडू शकतात, त्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर योग्य प्रकारे आम्ही कारवाई करून ते सायलेन्सर सीज करण्याचा प्रयत्न करू. पण मॅसेज हाच असेल की ते सायलेन्सर तशा प्रकारचे फटफट आवाज करणारे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, कारवाईला सामोरे जाऊ नये. त्यात खूप मोठा दंडही बसेल. येत्या काळामध्ये पुढच्या काळात काही 4 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येणार. तळागाळातल्या कार्यकर्त्याला ची निवडणूक असं आपण म्हटलं शेतामध्ये पंचायत. तर आपली भूमिका त्या बाबतीत म्हणजे राजकीय संवेदनशीलता तयार होते. आपली भूमिका काय नाही एकंदरीत राजकीय संदर्भात? राजकीय संदर्भातलं राजकीय लोकांनी पाहावं. कायदा व सुव्यवस्था राखणं आमचं काम आहे आणि निश्चितपणे शांततेत आणि ट्रान्सपरंटली, फेअरली आणि कायदा व सुव्यवस्थित ते इलेक्शन पार पडतील, एवढीच आमची भूमिका असेल. गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी CCTV बसवण्यात आलेले आहेत. खरोखर ते ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला काय इनपुट मिळते का? बऱ्याच ठिकाणी कोकणात असे CCTV लावण्यात आलेले आहेत. तर ते जर जुने झाले असतील किंवा डिफंक्ट असतील त्यांना दुरुस्त करणे किंवा या बाबतीत जो इयरली कॉन्ट्रॅक्ट असतो तो रिन्यू करून DPDCतून जास्तीत जास्त फंड घेऊन त्याला नवीन जे कॅमेरे आहेत ते लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे नवीन प्रत्येक वेळेला यंत्रणा उभारली जाते. AMC चेक केला जाईल, त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्यांचे कॅमेरे ते दुरुस्त करतात. तुम्ही मकोका म्हटलं ना तुम्ही, तर आता तडीबरीचा प्रस्ताव जसं तुम्हाला प्रशासनाकडे पाठवायला लागतो तसं मकोकाचा आहे की तुम्ही तुमच्या हातात सगळ्या पॉवर? नाही, वरिष्ठ कार्यालयांमध्ये जातात आमच्या आणि त्यानंतर ते सँक्शन. असले की लावू शकता. संघटित गुन्हेगारी विरोधात आम्ही लावू शकतो.